विद्यार्थी मित्रांनो, वेल्डिंगमध्ये आपण वेल्डिंगचं पाहतोय. वेल्डिंगचं पाहत असताना वेल्डिंगचे चार जे पार्ट आहेत, हे वेल्डिंगचे चार पार्ट आपल्याला शिकवलेले आहेत सगळे. तरीसुद्धा एक दोन पार्टची मी माहिती पुन्हा उजळणी वजा तुम्हाला सांगतोय, कारण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे घेत असताना तुम्हाला जर अधिक समजलं तर परीक्षेला लिहिणं सोपं जाईल आणि तुमच्या अधिक व्याख्या लक्षात राहतील. आणि त्यासाठी मी प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला उत्तर सोडवून सांगतोय आणि ते तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे पुन्हा पुस्तकामध्ये वाचून. तर वेल्डिंगचा पाठ क्रमांक जो 3 आहे, वेल्डिंग टर्म्स म्हणजे व्याख्या किंवा संज्ञा. वेल्डिंगच्या संज्ञा असं म्हणतात. आणि वेल्डिंग सिम्बॉल. तर वेल्डिंग टर्म्स ज्या आहेत, टर्म्स म्हणजेच संज्ञा. वेल्डिंगमध्ये आपण वेल्डिंग करत असताना ज्या वेल्डिंगच्या क्रिया करतो, हे मी थोडक्यात सांगतोय आपल्याला. ज्या वेल्डिंगच्या क्रिया करतो त्या वेल्डिंगच्या क्रिया करत असताना त्या प्रत्येक क्रियेला काय म्हणतात हे याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ज्या संज्ञा दिलेल्या आहेत, एकूण संज्ञा ज्या दिलेल्या आहेत त्या एकूण संज्ञा 35 आहेत एकूण संज्ञा. आणि ह्या संज्ञा तुम्हाला यायलाच पाहिजेत. संज्ञा जर आल्या तर त्याची व्याख्या तुमच्या लक्षात राहील आणि ती क्रिया काय करतात हे लक्षात राहील. लक्षात राहण्यासाठी वेल्डिंगची जी व्याख्या आहे, एखादी व्याख्या सांगितलं, मी तुम्हाला उदाहरणात सांगतो की ब्लो होल हे म्हणजे काय जर विचारलं तर ब्लो होल म्हणजे काय, तर जी क्रिया आहे ती क्रिया लक्षात ठेवायची. वेल्डिंग करताना त्यामध्ये राहिलेला गॅस प्रसरण पावून वेल्डिंग बीडमधील छिद्राद्वारे तो बाहेर पडतो. त्या ठिकाणी लहान लहान छिद्रे पडतात, त्यास ब्लो होल असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपण जेव्हा वेल्डिंग करत असतो, गॅस वेल्डिंग करताना किंवा आर्क वेल्डिंग करताना, वेल्डिंग करत असताना काही कारणामुळं बारीक बारीक पोकळी राहते त्याच्यामध्ये आणि ती पोकळी राहून बारीक बारीक जी छिद्र दिसतात, हा दोष आहे त्यातला वेल्डिंगमधला. जी छिद्र दिसतात त्यांना ब्लो होल म्हणतात. मग ही जी क्रिया आहे, ही क्रिया तुम्ही लक्षात ठेवला तर ब्लो होलची व्याख्या तुमच्या लक्षात राहते. त्याच्यानंतर मिक्सिंग चेंबर. मी आदलेमधले काही सांगतोय व्याख्या, पण ह्या व्याख्या सगळ्या तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्ही पाठांतर करायला पाहिजे. तर व्याख्या पाठ करत असताना ती क्रिया लक्षात ठेवायची आपण. तर याच्यामध्ये मिक्सिंग चेंबर जे सांगतोय तुम्हाला, मिक्सिंग चेंबर हा कुठं असतो आपल्याला माहिती पाहिजे. ब्लो पाईपमधील दोन्ही गॅस एकत्र होण्याचे जे ठिकाण असते त्यास मिक्सिंग चेंबर असं म्हणतात. आता हा ब्लो पाईप कुठं वापरतात, तर हा जो ब्लो पाईप आहे, हा ब्लो पाईप गॅस वेल्डिंगमध्ये वापरतात. गॅस वेल्डिंग करत असताना जॉबला आपण एका ठिकाणी जॉब ठेवला, पातळपत्र्यावरती जास्त करून गॅस वेल्डिंग करतात. तर जॉबला आपण एका ठिकाणी ठेवल्यानंतर ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन याच्या सहाय्याने ज्योत निर्माण करतात आणि त्या ज्योतीच्या सहाय्याने गॅस वेल्डिंग करतात. आणि ज्योत निर्माण करून ज्याच्या सहाय्याने आपण ज्योत निर्माण करतो आणि जी ब्लो पाईप हातात धरतो त्या ब्लो पाईपमध्ये आतल्या बाजूला मिक्सिंग चेंबर असतो. हा जो मिक्सिंग चेंबर आहे, हा मिक्सिंग चेंबर त्याला म्हणतात की तिथं दोन्ही वायू एकत्र येतात, दोन स्वतंत्र, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन. तर तो मिक्सिंग चेंबर आहे. आता कोटेड इलेक्ट्रोड बघा, कोटेड इलेक्ट्रोड म्हणजे वेल्डिंगचा रॉड. वेल्डिंग करत असताना तुम्ही वेल्डिंगचा रॉड बघितला असाल, तर वेल्डिंग रॉड हा वेल्डिंग रॉड आहे, याला कोटेड इलेक्ट्रोड म्हणतात. पण हे त्या भाषेत तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आला पाहिजे. आता याला कोटिंग का म्हणतात, हा भाग इथं उघडा आहे आणि इथून हा त्याला लेप दिलेला आहे, हा लेप दिलेला आहे म्हणून हा कोटिंग आहे. तर याला कोटेड इलेक्ट्रोड का म्हणतात त्याची व्याख्या तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ज्या इलेक्ट्रोडवर, हा इलेक्ट्रोड आहे, ज्या इलेक्ट्रोडवर प्लग्सचे आवरण चढवलेले असते त्यास कोटेड इलेक्ट्रोड असं म्हणतात. ह्याच्यावर प्लग्सचं आवरण चढवलेलं आहे, हा कोटेड इलेक्ट्रोड. त्याच्या उलटं बेअर इलेक्ट्रोड जर विचारलं तर बेअर इलेक्ट्रोड ज्या इलेक्ट्रोडवर प्लग्सचे आवरण चढवलेले नसते, ते उघडे असतात, त्याला बेअर इलेक्ट्रोड म्हणतात. अशा ह्या वेल्डिंग टर्म्स आहेत सगळ्या. ह्या वेल्डिंग सर्व टर्म्स तुम्ही पाठ करायचे आहेत. सर्व टर्म्स तुम्हाला यातल्या कोणत्याही टर्म्सचं कोणत्याही संज्ञा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्याख्या आपल्याला यायला पाहिजे. सगळ्या विचारल्या जाऊ शकत नाहीत. कोणत्याही 4 लिहा, कोणत्याही 8 संज्ञा लिहा, असं विचारलं जाऊ शकत असतं. त्यानंतर वेल्डिंग सिम्बॉल. वेल्डिंग सिम्बॉल म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या की
औद्योगिक कारखान्यामध्ये किंवा इंडस्ट्रियल लेवलला वेल्डिंग करत असताना प्रत्येक एखादा प्लॅन ठरवला, एखादी आकृती ठरवली किंवा एखादा जॉब जोडायचा आहे, एखादा पार्ट जोडायचा आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो कसा कसा जोडणं हे सांगितलं जात नसतं, तर ते काही शॉर्टमध्ये सांगितलं जात असतं. आणि शॉर्टमध्ये सांगण्यासाठी जे काही चिन्ह वापरतात त्याला वेल्डिंग सिम्बॉल असं म्हणतात किंवा वेल्डिंग चिन्ह म्हणतात किंवा सांधकामाचे चिन्ह असं म्हणतात. जसं आपण रोडवरून रस्त्यावरून चाललो तर काही ठिकाणी जर वळणे असतील तर त्या ठिकाणी वळणाचा बोर्ड लावलेला असतो, तिथं काय लिहिलं नसतं इथं वळणे आहेत म्हणून लिहिलेलं नसतं. किंवा स्पीड ब्रेकर असेल तर स्पीड ब्रेकरचं चिन्ह असतं, नदीवरून जाताना पूल असेल तर पुलाचं चिन्ह असतं. असं प्रत्येक ठिकाणी ते सिम्बॉल असतात. तसं वेल्डिंगमध्ये वेल्डिंगच्या ज्या क्रिया करायच्या आहेत त्या थोडक्यात समजावून याव्या लक्षात, वेल्डिंग करणाऱ्याच्या लक्षात यावं यासाठी ही चिन्ह वापरलेली असतात. आता यातले चिन्ह बघा, ह्याच्यामध्ये सिम्बॉल कुठले आहेत? बीड्स आहेत, फिलेट आहे, वेल्ड, सिंगल व्ही, डबल व्ही, अंतर्गोलाकार फिलेट वेल्ड, बहिर्वक्र गोलाकार फिलेट वेल्ड, बट जॉईंटमध्ये तयार करायच्या एज प्रिपरेशन यावर वेल्डिंग सिम्बॉल अवलंबून आहेत. तुम्ही वेल्डिंग करत असताना जो जॉब जोडणार आहे त्याच्यावर एज प्रिपरेशन म्हणजे त्याच्या कडा तुमच्या कशा आहेत त्याच्यावर ते वेल्डिंग कसं करायचं हे अवलंबून असतं. जॉबची कडा प्लेन असेल तर सरळ असतं ते बट जॉईंट. समजा तिरकी असेल तर व्ही आकाराचे होते, वरती आणि खाली तिरकी असेल तर डबल व्ही होते, डबल यू होते, अशा वेगवेगळ्या आकाराचे होतात. तर समजा तुम्हाला 2 जॉब दिले आणि 2 जॉब दिल्यानंतर तुम्हाला याच्यावरती फिलेट वेल्ड करायचं आहे असं सांगितलं, तर फिलेट वेल्ड कसा येतो? तर फिलेट वेल्ड आहे तो हे 2 जॉब जोडायचे आहेत आणि हे 2 जॉब जोडत असताना वेल्डिंगची जी क्रिया आहे ती इथं येणार. इथं आपण वेल्डिंग भरायचं आणि इथं वेल्डिंग भरत असताना या वेल्डिंगचा आकार कसा येतो? काटकोन त्रिकोणासारखा येतो. म्हणून याचा जो सिम्बॉल आहे तो या पद्धतीने येतो. हे फिलेट वेल्ड झालं. असं प्रत्येक क्रियेचं येतं. त्यानंतर स्क्वेअर बट. स्क्वेअर बट म्हणजे काय? बट म्हणजे कायम लक्षात ठेवायचं 2 वस्तू 2 जॉब समोरासमोर जोडणे, हा बट जॉईंट झाला. तर स्क्वेअर बटमध्ये काय प्रकार आहे? तर स्क्वेअर म्हणजे तो त्याच्या दोन्ही कडा समान असतात. ह्या 2 बाजूच्या कडा आहेत आणि ह्या समान आहेत आणि ह्या जोडायच्या आहेत. तिथं हे वेल्डिंग करायचं तर समान ठेवून ज्यावेळेला जोडायचं असतं त्यावेळेला हा स्क्वेअर बट झाला. स्क्वेअर बटमध्ये याच्यामध्ये सिंगल व्ही बट असतो, सिंगल वाय बट असतो, सिंगल डबल वाय बट असतो. तर सिंगल आणि डबल वाय बट म्हणजे बघा तर 2 जॉब जोडायचे आहेत, त्याचा एक जो जॉब आहे तो सरळ असतो आणि दुसरा जॉब असा असतो आणि या ठिकाणी इथं वेल्डिंग भरायचं असतं. म्हणजे तिरका वाय सारखा त्याचा आकार तयार होतो म्हणून याला वाय जॉईंट म्हणतो. आणि त्याचं जे चिन्ह आहे हे असं आहे. सिंगल व्ही बट आणि डबल व्ही बट जरी म्हटलं तरी त्याचा आकार असा येतो की 2 जॉब जोडायचे असताना 2 जॉबच्या कडा जवळ आणल्या की त्याचा व्ही आकार तयार होतो आणि या ठिकाणी वेल्डिंग भरलं जात असतं. हा सिंगल व्ही झाला. आणि डबल व्ही जर असेल तर डबल व्ही म्हणजे आपला जॉबची जी कडा आहे ती टोकदार असते आणि ह्या टोकदार कडावरती दोन्ही बाजूला वेल्डिंग इथं व्ही आकार तयार झालेला असतो, इथं भरायचं असतं. हे डबल व्ही बट झालं. याच्यामध्ये वाय बट म्हणजे याप्रमाणे सिंगल आणि डबल येतं. व्ही बटमध्ये पण सिंगल आणि डबल असं येतं. याच्यामध्ये यू बट जर झाला तर याचा आकार फक्त बदलतो, इंग्रजी यू या अक्षरासारखा होतो. तो सिंगल यू बट डबल यू बट झाला. या पद्धतीनं हे वेल्डिंगचे सिम्बॉल आहेत. समजा आपल्याला एका 2 जॉब दिले तर आकृतीद्वारे दर्शवताना फिलेट जॉईंट जर असेल तर फक्त एवढा दिला की त्या कारागिरांना ओळखायचं असते की तो फिलेट जॉईंट करायचा. असा जर दिला तर सिंगल वाय बट आहे ते ओळखायचं, व्ही बट असेल तर ओळखायचं. त्या सिम्बॉलवरून ते दिलेलं असतं. आणि म्हणून वेल्डिंगमध्ये वेल्डिंग सिम्बॉल हे महत्त्वाचे आहेत आणि या सिम्बॉलचा सराव आपण करायचा आहे. वरचीवर जर बघितला तरच हे सिम्बॉल लक्षात येतील. तर हा झाला वेल्डिंगच्या संज्ञाचा गृहपाठ पाठ क्रमांक 3.
त्यानंतर आपणाला पुढचा पाठ बघायचा आहे आर्क वेल्डिंग विद्युत शक्ती व उपयोग. आर्क वेल्डिंगमध्ये विद्युत शक्ती आणि उपयोग त्याचा आपल्याला करत असताना वेगवेगळ्या साधनांचा वापर करावा लागत असतो. हा पाठ महत्त्वाचा आहे. प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपातच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आर्क वेल्डिंग विद्युत शक्ती व उपयोग पाठ क्रमांक 4 याच्यामध्ये बघा. आणि हा जर तुम्ही सराव केला परीक्षेला याच्यावरती प्रश्न येणारच असतात आणि हा जर सराव केला तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकताय. त्याच्यामुळे याचा सराव तुम्ही करायला पाहिजे. तर याच्यामध्ये बघा प्रश्न कसा येऊ शकतो. तर आर्क वेल्डिंगमध्ये कोणकोणती साधने व हत्यारे वापरतात किंवा त्यांची नावे सांगा. तर फक्त आपल्याला नावं सांगायची आहेत तेव्हा. तर ज्यामध्ये नावं सांगत असताना वेल्डिंग मशीन ह्याच्यामध्ये AC किंवा DC दोन्ही प्रकारचे पण वापरू शकतात. आपल्या इथं जे वर्कशॉपमध्ये ते AC आहे म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह करंट दिलेला आहे. वेल्डिंग मशीन महत्त्वाचं लागतं. त्यानंतर इलेक्ट्रोड होल्डर तुम्हाला जे मी सांगितला दाखवला हा इलेक्ट्रोड होल्डर, हा इलेक्ट्रोड रॉड आहे. इलेक्ट्रोड होल्डर आहे आपल्याकडं. हा इलेक्ट्रोड होल्डर आहे. याच्यापेक्षा मोठे पण मिळतात. अर्थिंग केबल वेल्डिंगच्या मशीनपासून कामाच्या जागेपर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग करणार आहे त्या जागेपर्यंत विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी ही वेल्डिंग केबल वापरत असतात. ती पण साहित्य साधनामध्ये मोडते. त्यानंतर अर्थिंग क्लॅम्प वेल्डिंग मशीनमधून 2 केबल निघालेले असतात. एक केबल ह्या इलेक्ट्रोड होल्डरला येऊन जोडली जाते याच्यामध्ये आतमध्ये आणि दुसरी जी केबल आहे ती जॉबच्या जागेवर अर्थिंग म्हणून दिली जाते. जसं विद्युत प्रवाहामध्ये लाईटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितला एक फेज आणि न्यूट्रल 2 प्रवाह असतात. त्याच्यामध्ये अर्थिंग असतं न्यूट्रल म्हणजे. तसं वेल्डिंगमध्ये पण एक विद्युत प्रवाहाचं आणि एक न्यूट्रल अर्थिंग्स असं 2 असतात. तर अर्थिंग ज्या ठिकाणी आपल्याला जॉबच्या जागेवर जोडायचं असतं त्या ठिकाणी ते अर्थिंग असतं त्याला. त्या ठिकाणी अर्थिंग क्लॅम्प वापरतात. अर्थिंग क्लॅम्प हेल्मेट अथवा हँडस्क्रीन तुम्ही बघितला असाल किंवा नसाल. ही हँडस्क्रीन आहे. हातामध्ये ही डाव्या हातामध्ये धरायची असते. हँडल आहे याला. इथं आतमध्ये काच आहे. बाहेरून काच बसवलेली आहे. तर काच 2 बसवलेले असतात. खालच्या बाजूला काच एक व्हाईट काच असते आणि आतील बाजूला काळी काच बसवलेली असते. त्या काळ्या काचमधून पाहूनच आपल्याला वेल्डिंग करायचं असतं. आणि हा आपला पूर्ण चेहरा झाकला जावा यासाठी ही हँडस्क्रीन बनवलेली असते अशी. कारण वेल्डिंग करत असताना जो धूर आहे तो धूर आपल्या चेहऱ्यावरती येऊ नये, आपल्या चेहऱ्यावरती पण जाऊ नये यासाठी आपला चेहरा पूर्ण झाकला जावा आणि वेल्डिंग करणारी जी जागा आहे ती आपल्याला व्यवस्थित स्पष्ट दिसावी यासाठी मध्ये इथं काच लावलेली आहे. या काचेमध्ये तुम्ही इतर वेळेला जर बघितला तर इतर वेळेला तुम्हाला यातनं काय दिसणार नाही. ज्यावेळेला तिथं आर्क वेल्डिंग करत असताना ठिणगी तयार झालेली असते ती ठिणगीची प्रकाशची क्षमता प्रकाश एवढा तीव्र असतो की ती ठिणगी आपल्याला यातून दिसते. तुम्ही म्हणणार यातून काय दिसत नाही आहे तर यातून दिसत असतं. ज्यावेळेला तिथं ठिणगी किंवा स्पार्क तयार होतो त्याच वेळेला दिसत असतं. ही हँडस्क्रीन आहे. हेल्मेट ही अशा प्रकारचे असते. ह्यात थोडा बदल आहे. ह्याला हँडल इथं नाही आहे तर हे 2 पट्ट्या दिसतात. या पट्ट्या डोक्याला अडकवायच्या असतात आणि डोक्याला अडकून आपल्याला खालीवर करता येतं. हेडस्क्रीन जर डोक्याला लावली तर या हातामध्ये आपल्याला धरावं लागत नाही. पाहिजे त्यावेळेला असं वर उचलून धरायचं. इतर कामाच्या वेळेला पुन्हा खाली घ्यायचं. ह्याला हेडस्क्रीन म्हणतात आणि ह्याला हँडस्क्रीन म्हणतात. त्यानंतर इलेक्ट्रोड ह्याला वेल्डिंग रॉड किंवा इलेक्ट्रोड म्हणतात. याच्या साहाय्यानं प्रत्यक्ष वेल्डिंग केलं जात असतं. सांडशी वेल्डिंगमध्ये गरम जॉब पकडण्यासाठी सांडशीचा वापर करतात. ही सांडशी आहे. ह्याच्यामध्ये गरम जॉब पकडायचं. गरम जॉब पकडत असताना विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायचं की गरम जॉब वेल्डिंग केल्यानंतर जो जॉब गरम झालेला असतो तो इतरांना कोणाला भाजणार नाही ही दक्षता घ्यायची. कुठेही लाकडावर, कुठेही कागदावर, कोणत्याही इतर ठिकाणी कुठेही हा जॉब थंड व्हायला ठेवायचा नसतो. वेल्डिंग झाल्यावर एका कोपऱ्यामध्ये की जिथं कोण जाणार नाही आहे अशा ठिकाणी लक्ष ठेवून आपण नेहमी त्या जॉबच्या जवळ राहून तो जॉब थंड होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर कुणालाही भाजू शकतं. लाकडावर ठेवला तर लाकूड खराब होतं. लाकूड जळल्यासारखं होऊन काळं पडतं. त्याच्यामुळं गरम जॉब कुठेही ठेवायचे नाहीत आणि गरम जॉब उचलण्यासाठी म्हणून ह्या सांडशीचाच वापर करतात.
चिपिंग गॉगल. चिपिंग गॉगल म्हणजे असा हा प्लेन पांढऱ्या काचेचा गॉगल वापरतात, त्याला चिपिंग गॉगल असं म्हणतात. लग्ज. लग्ज म्हणजे वेल्डिंग मशीन जे आहे तुम्हाला सांगितलं, वेल्डिंग मशीनमधून 2 प्रवाह निघालेले असतात, केबल असतात. एक वेल्डिंग इलेक्ट्रोडला येते आणि एक आर्थिंग क्लॅम्प म्हणून जॉबच्या जागेवर जाते. तर 2 केबल जिथं निघालेले असतात तिथं वेल्डिंग मशीनला 2 बार असतात आणि त्या बारमध्ये ती वेल्डिंग केबल फिट करायची असते. तर वेल्डिंग केबल तिथं फिट करत असताना छिद्र असलेले 2 लग्ज असतात, तसे ॲल्युमिनियमच्या किंवा तांब्याच्या, आणि त्याच्यामध्ये एका बाजूला केबल जोडायची आणि ते लग्ज त्या वेल्डिंगच्या बारला स्टडला त्याला पेचा पाडलेले असतात, त्यामध्ये घालायचं आणि नटाचे साइन घट्ट आवळायचं, म्हणजे लूज राहत नाही कनेक्शन देण्यासाठी. तर त्यासाठी लग्ज असतात. ॲप्रन. वेल्डिंगमध्ये वेल्डिंग करत असताना आपण आर्क वेल्डिंगबद्दल बोलतो आहे. वेल्डिंग करत असताना आपल्या अंगावरती वेल्डिंग करत असताना ठिणग्या उडू शकतात आणि ठिणग्या उडाल्या तर आपले जे कपडे ते बारीक बारीक छिद्र त्यावरती पडू शकतात, कपडे खराब होऊ शकतात. आणि असे कपडे खराब होऊ नयेत म्हणून आपल्या कपड्याच्या शरीराच्या संरक्षणासाठी ॲप्रन वापरतात. ही ॲप्रन पूर्ण समोर अशी घालायची असते की जेणेकरून त्या ठिणग्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं. ही जी ॲप्रन आहे ही ॲप्रन एकतर लेदर म्हणजे कातडी किंवा ॲस्बेस्टॉसपासून बनवलेली असते. त्यानंतर हँडग्लोव्ज. हे हँडग्लोव्ज आहेत. हँडग्लोव्ज 2 प्रकारचे असतात, एक डाव्या हाताचे आणि एक उजव्या हाताचे. जशी ॲप्रन आहे कातडी किंवा लेदरची किंवा ॲस्बेस्टॉसपासून बनवलेली, तसेच हँडग्लोव्जसुद्धा असतात. हे हँडग्लोव्ज आपण हातामध्ये घालायचे आणि वेल्डिंगचं काम करायचं असतं. वेल्डिंग काम करत असताना हँडग्लोव्जच्या साहाय्यानं कधीही गरम जॉब उचलायचे नाहीत, हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं, नाहीतर आपल्याला भाजणार. वेल्डिंग करत असताना उष्णता जर तयार झाली तर उष्णता तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जॉबला किंवा आपल्या हाताला भाजू नये, चटका बसू नये, यासाठी ही हँडग्लोव्ज वापरायची असते. त्यानंतर वेल्डिंग केबल सांगितलं, सांडशी सांगितली. पाण्याची किंवा वाळूची बादली हे कशासाठी ठेवतात तुमच्या लक्षात आलं असेल. चुकून वेल्डिंग करत असताना काही जर आग लागली तर त्या ठिकाणी ती आग ताबडतोब विझवण्यासाठी म्हणून पाणी किंवा वाळूची बादली ठेवायची. आणि त्याच्यानंतरचा आहे वायर ब्रश. हा वायर ब्रश आहे, ह्याला तारा आहेत, हे वापरून थोडंसं वाकलेले आहेत तारा. हा लाकडी ब्रश आहे आणि त्याच्यामध्ये तारा घातलेले आहेत. ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष जॉबवरती वेल्डिंग करतो, वेल्डिंग केल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला थर जमा होतो जळून, त्याला स्लॅग असं म्हणतात, तो ठोकून काढायचा असतो. आणि ठोकून काढत असताना त्या ठिकाणी आपण किंवा तो पृष्ठभाग जो आहे तो अस्वच्छ झालेला असतो आणि त्यासाठी वायर ब्रश वापरतात. त्याच्याशिवाय आणखी एक घटक वापरतात, हा म्हणजे चिपिंग हॅमर. चिपिंग हॅमरची जी माहिती आहे ही चिपिंग हॅमरची माहिती, हा चिपिंग हॅमर एका बाजूला टोकदार असतो आणि टोकदार असून एका बाजूला पूर्ण टोकदार आहे, एका बाजूला चपटा आहे. हे यासाठी आहे की ज्या ठिकाणी असं आहे या पद्धतीनं, आणि ज्या ठिकाणी आपल्याला अडचणीच्या ठिकाणीचा स्लॅग ठोकून काढायचा असेल त्यावेळेला हा टोक वापरतात. आणि फ्लॅट पोझिशनमध्ये ज्यावेळेला सरळ ठिकाणी काढायचं असेल त्यावेळेला ह्या टोकानं ठोकून चिपिंग हॅमरच्या साहाय्याने स्लॅग काढतात. तर ही सगळी साधनं आहेत वेल्डिंग मशीनमध्ये वापरण्यात येणारी. जर साधनं विचारली तर ही सगळी साधनं आपल्याला तेव्हाच लक्षात राहतील की जेव्हा याचा उपयोग तुमच्या लक्षात येईल, तेव्हा त्याचा उपयोगासहित ही साधनं लक्षात ठेवायची आहेत. आता यानंतर वेल्डिंग मशीन. वेल्डिंग मशीन जे आहेत हे वेल्डिंग मशीन 2 प्रकारचे वापरतात, एक AC किंवा DC. वेल्डिंग मशीनमध्येच प्रकार पडलेले आहेत, अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंटचे. त्यानंतर इलेक्ट्रोड होल्डर. मगाशी सांगितलं तुम्हाला की इलेक्ट्रोड होल्डर तुम्हाला दाखवलेला आहे हा. तर याचा उपयोग इलेक्ट्रोड रॉड पकडण्यासाठी करतात. हा वेल्डिंग रॉड आहे आणि हा रॉड याच्यामध्ये पकडायचा असतो. इथे ही स्प्रिंगच्या साहाय्यानं ही पट्टी बसवलेली आहे, हे दाबलं की याच्यामध्ये हा रॉड बसतो, इथून आतमध्ये केबल गेलेली असते. हे प्लॅस्टिकचं आहे, पूर्ण इन्सुलेटेड केलेलं असतं आपल्याला शॉक बसू नये म्हणून, आणि इथंमध्ये करंट येतो. याच्यामध्ये हा रॉड बसवला, इथं जो रॉडचा भाग उघडा ठेवलेला आहे या ठिकाणी हा इलेक्ट्रोड होल्डरमध्ये बसवायचा असतो. तर इथून करंट इथंपर्यंत न अडथळा येता मिळतो आणि जेव्हा आपण जॉबच्या पृष्ठभागावरती हा रॉड स्पर्श करू त्या ठिकाणी ठिणगी तयार होत असते. आणि इलेक्ट्रोड रॉड गच्च पकडण्यासाठी आणि वेल्डिंग करण्यासाठी म्हणून हा इलेक्ट्रोड होल्डर वापरतात. तर याप्रमाणे ही सगळी साहित्य साधनं वापरतात. समजा साहित्य साधनांची नावं विचारली तर फक्त नावं लिहायची, उपयोग जर विचारले तर कमीत कमी 4 याची तुम्हाला माहिती पूर्ण सांगता यायला पाहिजे.
आणि त्यासाठी त्याची माहिती पूर्ण वाचून ती प्रक्रिया किंवा जी प्रोसेस आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं असतं.